आता आपण अशा एका राजकीय वळणाबद्दल बोलणार आहोत जिथून अजित पवारांच्या दादा पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। शरद पवारांसाठी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांची पावलं राज्याच्या राजकारणाकडे वळली आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांची दणदणीत एंट्री झाली। हा तो काळ होता जेव्हा राज्यात सुधाकरराव नाईक यांचं सरकार होतं। विशेष म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये आमदार झालेल्या अजित पवारांच्या खांद्यावर थेट कृषी राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांच्या मंत्रिपदाचा श्री गणेशा झाला। मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अशा काही घडामोडी घडल्या ज्यानं सत्तेची सर्व समीकरणं बदलून टाकली। बाबरी विध्वंसाचे पडसाद उमटले आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र दंगली आणि साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून गेला। राज्याची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी अनुभवाचा कस असलेल्या शरद पवारांना पुन्हा दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाठवण्याचा निर्णय घेतला। शरद पवारांनी त्यावेळी विधान परिषदेच्या माध्यमातून राज्याची सूत्र हाती घेतली आणि नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली। या नव्या रचनेमध्ये अजित पवारांकडे ऊर्जा राज्यमंत्री पदाचा महत्त्वाचा भार सोपवण्यात आला। इथूनच अजित पवारांची प्रशासनावरची पकड अधिक मजबूत होत गेली। 1995 साल उजाडलं आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ झाली। काँग्रेसची सत्ता जाऊन राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं। या सत्तांतरानंतर शरद पवार पुन्हा एकदा खासदार बनून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले। मात्र अजित पवारांनी त्यावेळी एक मोठा निर्णय घेतला। त्यांनी दिल्लीला न जाता महाराष्ट्राच्याच राजकारणात पाय घट्ट रोवण्याचा निर्धार केला आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार हे नाव एका कणखर आणि निर्णायक नेतृत्वाच्या रूपात कायम ठाण मांडून बसलं होतं। आणि आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचं नाव कायम राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।